नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक मराठी महिन्याच्या शेवटी अमावस्या असते. अमावस्या संपली की नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असा महिना आहे. मार्गशीर्ष नंतर पुढील नवीन महिना म्हणजे पौष महिना. पौष अमावस्या ही 19 डिसेंबर 2025 सकाळी पहाटे 5 वाजता सुरू होत आहे आणि 20 डिसेंबरला सकाळी 7:12 संपत आहे. ही दर्श अमावस्या आहे आणि ही अमावस्या वर्ष 2025 मधील शेवटची अमावस्या असणार आहे. त्यानंतरची पुढची अमावस्या 2026 मध्येच येईल. त्यामुळे ही अमावस्या 2025 मधील शेवटची अमावस्या असणार आहे. तर या अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करायचे जेणेकरून आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल, याविषयी संपूर्ण माहिती आज तुम्हाला मी देणार आहे. 19 डिसेंबरला दिवसभर अमावस्या असल्यामुळे जे काही उपाय करायचे आहेत ते आपल्याला 19 डिसेंबर शुक्रवारीच करायचे आहेत. त्यामुळे आपल्याला 19 डिसेंबर शुक्रवारी अमावस्येला पूर्वजांना जल अर्पण करायचे आहे. जल अर्पण केल्याने पूर्वजांची जी काही पापे आहेत ती नष्ट होतात, घरातील अडीअडचणी दूर होतात, आजारपण कमी होते, आर्थिक अडचणी दूर होतात, या समस्येतून मुक्तता मिळते. आता काही उपाय पाहूयात. आपल्या हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला खूपच महत्त्व आहे. स्नान, दान या गोष्टींना महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, शक्य असल्यास नदीवर स्नान करायला जावे, कारण गंगेत स्नान करण्याला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. नदीवर जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल मिसळून त्याने अंघोळ करावी. अंघोळीनंतर आपल्याला पांढरे किंवा फिकट पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आपल्याला तर्पण करायचं आहे आणि तर्पण करण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे, कारण दक्षिण दिशा ही यम आणि पूर्वजांची दिशा मानली जाते. आपल्याला आसन टाकून त्यावरच बसायचं आहे, खाली जमिनीवर बसायचं नाही. एक तांब्याचं भांडं घेऊन त्यात शुद्ध पाणी घ्यावं. त्यात थोडे काळे तीळ, कच्चं दूध आणि बार्ली घालायची आहे. उजव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठ्याने जमिनीवर हळूहळू पाणी सोडायचं आहे. पाणी सोडताना आपल्याला पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे. तर्पण करताना ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिण्य धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आपल्याला अगदी मनोभावे, श्रद्धेने, विश्वासाने म्हणायचा आहे. मनोभावे पितरांची क्षमा मागायची आहे. या दिवशी आपण ब्राह्मणाला भोजन देऊ शकतो किंवा एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला भोजन देऊ शकतो. गाईला नैवेद्य द्यायचा आहे. गाईला नैवेद्य हा भाकरीवर थोडं तूप आणि गूळ लावून तो द्यायचा आहे. अमावस्येच्या दिवशी दिवसभरात केव्हाही तुम्ही पिंपळाची पूजा करू शकता. पिंपळाला तुपाचा दिवा लावू शकता आणि 11 प्रदक्षिणा आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत. अमावस्येच्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला उंबरठ्याच्या दक्षिणेला चौमुखी दिवा लावायचा आहे. याने आपले पितृदोष कमी होतात. या उपायाने पितृ शांत होतात. या सर्व सेवा अमावस्येच्या दिवशी करत असताना आपल्याला काही छोटे छोटे नियम पाळायचे आहेत. अमावस्येच्या दिवशी आपल्याला मांसाहार घ्यायचा नाही. कोणालाही कठोर बोलायचं नाही. घरामध्ये भांडणे, कटकट करायची नाही. समोरून आपल्याला एखादी व्यक्ती कठोर बोलली तरी देखील आपण शांत राहायचं आहे. ज्या घरामध्ये कठोर बोलले जाते, सतत कटकटी, भांडणे होतात, त्या घरात कधीच लक्ष्मी टिकत नाही. त्यामुळे आपल्याला अगदी शांत राहायचं आहे. शांत राहून आपल्याला हे सर्व उपाय दिवसभरात केव्हाही करायचे आहेत. यामुळे आपली प्रगती होते, आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते, आपल्या मनातील आर्थिक अडचणींविषयीची इच्छा पूर्ण होते. अशा पद्धतीने आपल्याला अगदी छोटे छोटे आणि सोपे उपाय अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. परंतु तुम्हाला हे सर्व उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करायला हवेत, तरच तुम्हाला त्या उपायांचा फायदा होत असतो. मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.